नमस्कार. तर आज मी खूप दिवसातून व्हिडिओ बनवते. तर आज बनवते टोमॅटोचं सार. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घेतला आहे, ओलं खोबरं घेतलं आहे, 3 लाल मिरच्या भिजवून घेतलेल्या आहेत आणि 3 टोमॅटो घेतलेत. हे टोमॅटो मी मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट करून घेतले. एका साईडला टोप ठेवला, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. ते तेल गरम करायला ठेवलं आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 लसणच्या पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता. हे तेलामध्ये चांगलं परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये जे वाटण केलं होतं ते वाटण टाकणार आहे. मी ह्यावेळेस थोडीशी कामामध्ये बिझी होते, त्याच्यामुळे मला व्हिडिओ टाकायला जमलं नाही. काय काम करत होते ते मी एक दिवस तुम्हाला नक्की दाखवेल. तर इथे 2 लसण आणि कढीपत्ता चांगला परतलेला आहे आणि मी जे वाटण केलं होतं ते वाटण मी टोपामध्ये टाकून ते चांगलं तेलामध्येच थोडंसं परतून घेणार आहे. ते परतून झाल्यानंतर इथे हवं तेवढं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं. हे सूप जरी नुसतं पिलं तरी खूप छान लागतं, खूप चांगली चव असते याला. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं आणि ह्याला चांगली उकळी येईपर्यंत गॅसवरती ठेवायचं. हे भाताबरोबर सुद्धा खूप छान लागतं, खूप चविष्ट लागतं आणि जर नुसतं पिण्यासाठी सुद्धा खूपच छान लागतं.